खारोळा शाळेतील नियुक्त शिक्षक 15 दिवसापासून रुजू नाही, कारण स्पष्ट करून विभागीय चौकशी करण्याची मागणी। नमस्कार, मी मारुती गुंडी लेंडळगीरकर। पाहूया सविस्तर बातमी। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खारोळा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून दोघांचेही नियुक्ती आदेश जारी झाले आहेत। त्यापैकी एक शिक्षक शाळेवर रुजू झाले आहेत, मात्र दुसरा शिक्षक नियुक्ती आदेश निघूनही तब्बल 15 दिवस उलटूनही अद्यापही शाळेवर रुजू झाला नाही, यामुळे पालकवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे। या शिक्षकांच्या बेकायदा अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर युवा संकल्प संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री ओम भैया माळी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले असून संबंधित अधिकाऱ्यांनी 2 दिवसात शिक्षकाला शाळेवर रुजू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। नियुक्ती आदेश अस्तित्वात असतानाही संबंधित शिक्षक अद्यापही रुजू का झाले नाहीत याचे कारण प्रशासनाने तात्काळ जाहीर करावे अशी मागणी करण्यात येत आहे। तसेच जर विनाकारण विलंब झाल्याने चौकशीत आढळून आले तर संबंधित शिक्षकाने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार योग्य शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन रिक्त पदावरील शिक्षकाला त्वरित शाळेवर रुजू करावे, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने यापुढे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा संकल्प संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे। KJ न्यूज इंडिया मराठीसाठी शिरोहानपाल तालुका प्रतिनिधी गणेश कांबळे, लातूर। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।